आपण हे दृश्य बघतोय, थेट कराडमधली दृश्य आहेत। एकीकडे महाविकास आघाडी 9:30 वाजता राज्यपालांना भेटणार आहे, त्यांच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन। तर दुसरीकडे शरद पवार आज कराडमध्ये आहेत। यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, आणि या निमित्तानं कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। प्रीती संगमावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांना शरद पवार अभिवादन करणार आहेत। आणि कुठेही असले शरद पवार देशभरामध्ये, तरी सुद्धा या दिवशी मात्र ते कराडमध्ये यायला चुकत नाहीत। त्यामुळे साहजिकच पत्रकारांचाही गराडा आहे आणि तेवढीच सुरक्षा सुद्धा तिथे आपल्याला दिसतेय। काही वेळांपूर्वीच शरद पवार तिथे पोहोचलेले आहेत। आपल्या सोबत आहेत संदीप राजगोळकर, आमचे प्रतिनिधी। संदीप, काय अपडेट्स आहेत आत्ताचे तिथले? आता खरं तर शरद पवार हे प्रीती संगमावर तितकी दाखल झाले आहेत। आपण एक थेट दृश्य बघतोय सातारा जिल्ह्यातल्या कराड शहरातल्या प्रीती संगमावरती। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची आज पुण्यतिथी आहे आणि आपण बघतोय शरद पवार हे पूर्णपणे म्हणजे सुरक्षेच्या गराड्यामध्ये असताना देखील हे दाखल तर झाले। त्यांच्याबरोबर इतर जे नेते आहेत सातारा आणि कराड भागातले राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते देखील आहेत। मोठी गर्दी देखील आपल्याला दिसते आणि काही वेळातच आता अगदी 10 ते 20 फुटांवर फक्त ही समाधी आहे। त्या समाधीच्या ठिकाणी अभिवादन करतील शरद पवार हे। आज दिवसभरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहे आणि 25 नोव्हेंबरला शरद पवार जरी कुठं जरी असले तरी ते कराडमध्ये येतात। आपण बघतोय घोषणा देखील काही कार्यकर्ते कितकी देत आहेत। शरद पवार तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है। कारण आपल्याला माहिती आहे की सत्ता संघर्षाचं एक सगळं गणित जे आहे ते गणित मांडलं जाते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। आणि इतक्या बिझी शेड्यूल मधून देखील शरद पवार हे प्रीती संगमावर दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय दृश्यांमधून ही थेट दृश्य आहेत। त्यांच्या बरोबर कोण कोण आहे, कोणते राजकीय नेते आहेत राष्ट्रवादीचे, सांगता येईल संदीप? सध्या फक्त आमदार बाळासाहेब पाटील हेच फक्त आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत प्रीती संगमावर त्यांच्यासोबत। इतर कुठलेही नेते सध्या तर त्यांच्यासोबत नाही आहेत। पण आपण बघतोय अगदी ही थेट दृश्य आहेत संदीप। आणि राजकीय गुरु आहेत यशवंतराव चव्हाण हे शरद पवारांचे, आणि कुठेही असले तरी शरद पवार हा कार्यक्रम मात्र कधीही चुकवत नाहीत। ते इथे प्रीती संगमावर येतातच। त्यामुळे आज राज्यामध्ये एकीकडे सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे। 9:30 वाजता महाविकास आघाडीचे नेते राज्यपालांना पाठिंब्याचं पत्र घेऊन जाणार आहेत। अशा वेळेला मुंबईमध्ये शरद पवार असतील असं सगळ्यांना वाटत होतं, पण या कार्यक्रमासाठी शरद पवार आज कराडमध्ये आहेत। तिथे अनेक कार्यक्रम आज दिवसभर असणार आहेत आणि संध्याकाळी 5 वाजता ते पुन्हा मुंबईला येतील अशी देखील माहिती मिळते। संदीप, आणखी काय तिथले अपडेट्स आहेत? कारण या कार्यक्रमानंतर शरद पवार कुठे जाणार आहेत, त्यांचे पुढचे कार्यक्रम काय आहेत? इतकी महत्वाचं म्हणजे नव्यानं नियुक्त झालेले निवडून आलेले खासदार जे आहेत श्रीनिवास पाटील हे देखील शरद पवार यांच्या सोबत आहेत। आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह श्रीनिवास पाटील देखील आहेत। आपल्याला श्रीनिवास पाटील माहित नव्हते, पण ते देखील त्यांच्या सोबत आहेत। आपल्याला माहिती आहे की मोठ्या चुरशीनं पोटनिवडणूक पार पडली कराडमधली, आणि त्यामध्ये श्रीनिवास पाटील यांचा विजय झाला होता। आणि आपण थेट दृश्य बघतोय प्रीती संगमावरती की शरद पवार अभिवादन करतायत, त्यांच्या बाजूला श्रीनिवास पाटील देखील आपल्याला दिसत आहेत। इतर जे नेते आहेत राष्ट्रवादीचे ते देखील दिसत आहेत। आणि इथं अभिवादन केल्यानंतर बाजूला जे गार्डन आहे त्या गार्डन मध्ये कायम एक सांस्कृतिक कार्यक्रम एक आयोजन केला जातो। तिथं काही वेळ येऊन शरद पवार हे बसतात दरवर्षी। काही वेळ 10 ते 15 मिनिटं इथं बसून मग ते इथून प्रीती संगमावरून परत जात असतात। इथला कार्यक्रम झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची वार्षिक सभा देखील आहे तितकी कराडमध्ये, आणि ती झाल्यानंतर एक कार्यक्रम असा आहे की राज्यस्तरीय जो पुरस्कार आहे प्रतिष्ठानचा तो ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक ND पाटील यांना दिला जाणार आहे आणि तो शरद पवार यांच्या हस्ते दिला जाणार आहे। आपल्याला माहिती आहे शरद पवार आणि ND पाटील हे दोघेही मेव्हणे पाहुणे आहेत। त्यामुळे दोघेही ज्येष्ठ नेते महाराष्ट्रातले आज एकाच व्यासपीठावर असणार आहेत। आणि त्यानंतर सह्याद्री साखर कारखाना जो आहे त्याचा गळीत हंगामाचा शुभारंभ जो आहे तो शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे। आणि तिथं देखील एका शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलं आहे। कदाचित तिथं शरद पवार हे भाषण करू शकतात। आणि आपण बघतोय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केल्यानंतर शरद पवार हे निघालेले आहेत। आता बाजूला जी गार्डन आहे त्या गार्डन मध्ये शरद पवार पोहोचतील आणि इथं काही वेळ जो सांस्कृतिक कार्यक्रम असतो भजन कीर्तनाचा, त्या कार्यक्रमात काही वेळ शरद पवार सहभागी होत असतात।
आणि संदीप, अर्थातच माध्यमांची गर्दी तिथे असणार आहे, कारण शरद पवार हेच सगळ्या या सत्ता संघर्षाच्या केंद्रस्थानी असल्याचं बोललं जात आहे. आणि अशा वेळेला शरद पवारांची एखादी प्रतिक्रिया जाणून घ्यायला अर्थातच तिथे माध्यमांची गर्दी सुद्धा असेल, सुरक्षा व्यवस्था सुद्धा भरपूर असेल. संदीप, आवाज येतोय? प्रश्न पुन्हा एकदा विचार. काय झालं? अर्थातच माध्यमांची गर्दी सुद्धा तिथे भरपूर असणार आहे आज, कारण शरद पवार यांची एखादी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तिथे आवर्जून पत्रकार उपस्थित असेल आणि त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था देखील भरपूर असेल. नक्कीच की माध्यमांची तर मोठी गर्दी आहे, कारण राज्यभरातनं जे पत्रकार आहेत ते पत्रकार या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि आपण बघतो शरद पवार हे ज्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम असतो की त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आणि आपण थेट दृश्य दाखवतो ही कराड शहरातली माध्यमांचे तर प्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था देखील आहे. कारण आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी अनेक मंत्री, माजी मंत्री असतील, लोकप्रतिनिधी असतील, त्यांच्या घरासमोरची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. आणि त्यानंतर आपण बघतो ही थेट दृश्य जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी शरद पवार हे दाखल झालेले आहेत या ठिकाणी. आणि या ठिकाणी काही वेळ बसतात. आता गेल्या वर्षीचं जर चित्र पाहिलं की गेल्या वर्षी देखील मी आलो होतो आणि त्यावेळेला त्यांच्यासोबत उदयनराजे भोसले हे देखील होते. यापूर्वी बऱ्याच वेळेला मी उदयनराजे भोसले यांना शरद पवार यांच्यासोबत पाहिलेलं आहे. पण आज परिस्थिती वेगळी आहे, राज्यातली जशी वेगळी आहे तशी साताऱ्यातली देखील वेगळी आहे. आज त्यांच्यासोबत खासदार आहेत साताऱ्याचे, पण ते श्रीनिवास पाटील हे आहेत, कारण उदयनराजे भोसले सध्या खासदार नाही आहेत हे आपल्याला माहिती आहे. आणि आपण ही थेट दृश्य बघतोय. शरद पवार हे प्रीती संगमावरच्या जो सांस्कृतिक कार्यक्रम आहे समाधीच्या बाजूला लागूनच त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत. इथं कदाचित शरद पवार 10 ते 15 मिनिटं बसू शकतात. आणि खरं तर सातारा आणि कोल्हापूर ही दोन शहरं बघितली, शेतकीगाव, 2 जिल्हे पाहिले तर शरद पवारांच्या अतिशय जवळचे जिल्हे म्हणून ओळखलं जातं. कारण साताऱ्यामध्ये देखील बऱ्यापैकी शरद पवार यांची ताकद आहे. आपल्याला माहिती आहे की उदयनराजे भोसले यांच्या रूपानं राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यांदा इथं रुजली आणि मोठी झाली होती, पण आता श्रीनिवास पाटील हे इथले नवनियुक्त खासदार आहेत आणि ते देखील प्रीती संगमावर त्यांच्या सोबत आहेत. अनेक कार्यकर्ते देखील जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. सेल्फी म्हणजे मोबाईलमध्ये छबी टिकण्यासाठी शरद पवारांची अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. इतकं सगळं राजकीय वातावरण गरम असताना किंवा सत्ता संघर्ष सुरू असताना किती वेळात वेळ काढून शरद पवार हे कराडमध्ये दाखल झालेले आहेत. आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीच्या ठिकाणी समाधीला अभिवादन देखील शरद पवारांनी केलेलं आहे. त्यानंतर आपण बघतोय सकाळच्या कोवळ्या उन्हांचा आस्वाद घेत शरद पवार हे आपल्याला मध्ये दिसत आहेत. कराडमधल्या प्रीती संगमावरची ही दृश्य आहेत. बाजूला कल्लापन्ना आवारी माजी मंत्री आहेत इचलकरंजीचे, ते देखील आहेत. ते देखील दरवर्षी पवारांसोबत या ठिकाणी येत असतात. श्रीनिवास पाटील आपल्याला दृश्यांमध्ये दिसत आहेत. कदाचित शरद पवार माध्यमांशी दिवसभरात बोलू शकतात, कारण 5चं त्यांचं खरं तर टायमिंग आहे. 5 वाजता ते पुन्हा हेलिकॉप्टरनं मुंबईला रवाना होणार आहेत. कारण आज दिवसभर जे कार्यक्रम असणार आहेत ते अतिशय वेगवेगळे कार्यक्रम असले तरी त्या कार्यक्रमातूनच वेळ काढून त्यांनी ते दाखल तर झाले आहेत कराडमध्ये. पण आज माध्यमांशी बोलतात काही आपल्याला काही वेळ अगदी. आणि शरद पवार आणि यशवंतराव चव्हाण यांचं नातं गुरु शिष्याचं नातं होतं, अगदी वेगळं नातं होतं. त्याचमुळे शरद पवार इथे आवर्जून येतात. याबद्दल काय सांगशील? काय याबद्दल तिथे प्रतिक्रिया नेहमी ऐकायला मिळतात तुला? एकीकडे नरेंद्र मोदी जरी म्हणत असले की शरद पवार माझे राजकीय गुरु आहेत, पण शरद पवारांचे राजकीय गुरु हे यशवंतराव चव्हाण होते, ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली आणि महाराष्ट्राचे ते पहिले मुख्यमंत्री होते. आणि त्यांची जयंती असो पुण्यतिथी असो अनेक कार्यक्रमांचं कराडमध्ये आयोजन केलं जातं. कारण कराड जरी देवराष्ट्रे हे यशवंतराव चव्हाणांचं गाव असलं तितकी सांगली जिल्ह्यातलं, तरी देखील कराड ही त्यांची कर्मभूमी आहे. जन्मभूमी जरी चांगली असली तरी कर्मभूमी सातारा जिल्हा म्हणून ओळखली जाते. आणि त्याच यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी शरद पवार हे दरवर्षी येत असतात. अगदी अगदी. संदीप नक्कीच तुमच्याकडून आम्ही माहिती घेतच राहणार आहोत, पण आत्ताही आपण थेट दृश्य बघतोय. शरद पवार कराडमध्ये दाखल झालेले आहेत. काही वेळापूर्वीच त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर म्हणजे प्रीती संगमावर जाऊन अभिवादन केलं आणि आता त्यानंतर तिथे असलेल्या एका उद्यानामध्ये ते हा कार्यक्रमासाठी तिथे उपस्थित राहिले. 10 ते 15 मिनिटं साधारणपणे शरद पवार इथे असतील आणि त्यानंतर ते पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना होतील. आज दिवसभर ते या
जिल्ह्यात असणार आहेत कराडमध्ये, कारण इथे विविध कार्यक्रम आहेत. त्यांच्यासोबत श्रीनिवास पाटील हे खासदार आहेत साताऱ्याचे, ते आवर्जून आलेले आहेत. आपण बघितलं राज्यामधला हा सत्ता संघर्ष शिगेला पोहोचलेला असताना शरद पवार मात्र आज इथे कराडमध्ये आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. माध्यमांचे प्रतिनिधी अर्थातच तिथेही आहेत आणि काही शरद पवार माध्यमांशी बोलतायत का, त्यांची काही प्रतिक्रिया ऐकायला मिळते का, यावर सगळेच जण लक्ष ठेवून असणार आहेत. पण महत्त्वाचं म्हणजे 9:30 वाजता महाविकास आघाडीचे काही नेते हे राज्यपालांना भेटणार आहेत आणि आपल्याला असलेल्या पाठिंब्याचं पत्र सादर करणार आहेत. आणि यानंतर आपण या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, पण ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत.